विरोधक आक्रमक होत आहेत. सोबतच त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्याचं ते जे कंपॅरिझन आहे ते आता बिहार सोबत आणि एक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून करतायत. कुठेतरी असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात. याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये. मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रात ठरवून लक्ष केलं गेलं, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असं वाटतं का तुम्हाला परत ती पुनरावृत्ती होऊ शकते? त्याने माइंडसेट केलेलं आहे. असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच. पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार. आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. माननीय देवेंद्र जी, मैं माननीय जनसंपर्क मंत्री से सवाल पूछना चाहता हूँ कि हमारी